आजूबाजूच्या गावातल्या लोकांना समजलंय की छत्रपती शिवाजीराजे रायगडावर वास्तव्यास येत आहेत, म्हणून सर आजूबाजूच्या गावातले लोक छत्रपतींच्या स्वागतासाठी पायथ्याजवळ जमा झाले होते. राजा रायगडाच्या पायथ्याजवळ राजाचा घोडदळ पायदळ सैन्यावर फौज पोहोचली आहे. राजे घोड्यावरून उतरले आणि राजांचं औक्षण केलं. इथल्या लोकांनी औक्षण केल्यानंतर राजे जेव्हा गड चढायला सुरुवात करतात तेव्हा सर राजांनी पहिलं पाऊल रायगडाच्या पायरीवर ठेवलं. त्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताच राजांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. त्यावेळी आपले राजे हिरोजींना सांगतायत, आपले हिरोजी राजांना सांगतायत की राजा बांधकामात काय चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा असावी, कारण आमच्यासमोर तुमच्या डोळ्यातून अश्रू येणं हे आम्हाला कुठेतरी चुकीचं वाटतंय. राजा बांधकामात काय चूक झाली असेल आम्हाला त्वरित सांगा, आम्ही लगेच दुरुस्त करतो. तेव्हा हिरोजींना आपले राजे काय सांगतायत की हिरोजी, हे अश्रू दुःखाचे नाही आहेत तर आनंदाचे आहेत, कारण तुमच्यासारखे पोरं या स्वराज्याला लाभले म्हणून हे एवढं मोठं स्वराज्य उभं केलं. बघता बघता राजे रायगडाच्या महादरवाज्याजवळ पोचले. अहो, दरवाजा पाहिला, बेलाद बुलंद दरवाजा आहे. आणि तेव्हा राजे सांगतात, हिरोजी काय रायगडाची बांधकामं केली तो, तटबंदी बेलाद बुलंद अशी तटबंदी, नागमोडी आकारामध्ये दरवाजा बांधला. हिरोजी आम्हाला फक्त सांगा की या रायगडाचं गॅरंटी पत्र काय. आता हिरोजींना दुःख वाटलं होतं का की ज्या गडासाठी स्वतःचं घरदार सोनं नाणं विकलं आपण, त्या गडाचं गॅरंटी पत्र काय द्यायचं. तरी सुद्धा हिरोजी इंदुरकर सांगतात की राजे, जोपर्यंत या आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तळपत राहतील तोपर्यंत गडाच्या बांधकामाला महाराज धक्का लागणार नाही हो. आणि गडाचा मेन गेट हा महाद्वार बंद केल्यावर राजे तुमच्या आज्ञेशिवाय गडावरून खाली उतरेल ना ते पाणी असेल आणि खालून वरती ती हवा असेल. असं करता करता राजे रायगडावर पोचले. रायगड पाहिला आणि रायगड पाहिल्यावर राजे सदरेमध्ये गेले. सदरेवर गेल्यानंतर राजे जेवढे काही शब्द बोलत होते तेवढे राजांना पुन्हा ऐकायला येत होते. राजे सांगतात, हिरोजी सगळं ठीक आहे, पण या दरबारामध्ये असा काय प्रकार आहे की आम्ही जो बोलतोय तो आवाज पुन्हा ऐकायला येतोय. आणि तेव्हा हिरोजी सांगतात, राजा अहो, इथून तुम्हाला या स्वराज्याचा कारभार चालवायचा आहे राजा.